स्वप्नात रंग भरताना भाग 14. लेखिका पिहू शिर्के. शब्दसखी. फ्रेंड्स. रुही स्माईल देतच शुभमला म्हणाली. शुभम तिला हात देणारच की रुही हसतच म्हणाली, तसं नाही असं. रुही शुभमसमोर एक बोट करत म्हणाली. शुभमने तिच्या बोटामध्ये आपलं बोट गुंतवून हसतच म्हणाला, हो असंच. बोलून दोघे हसतच एकमेकांना बघायला लागले. आता पुढे. सकाळी रुही नेहमीसारखीच लवकर उठली, पण आज तिला रोजपेक्षा खूपच फ्रेश वाटत होतं. तिने समोर पाहिलं तर शुभम नव्हता. जिमला गेला असेल विचार करून रुही फ्रेश व्हायला गेली. रुही तिचं आवरून खाली येतच होती की शुभम रूममध्ये आला. रुहीला बघून शुभमने मस्तपैकी एक स्माईल दिली. गुड मॉर्निंग रुही. शुभम. गुड मॉर्निंग. रुही त्याला मस्त स्माईल देत म्हणाली. थोडं आवरून रुही खाली निघून गेली आणि शुभम पण त्याचं आवरायला गेला. रुहीने खाली येऊन देवाला दिवा लावून किचनमध्ये गेली आणि सगळ्यांसाठी इडली सांबर बनवलं. तिचं होईपर्यंत सगळे खाली आले होते. गुड मॉर्निंग आई. गुड मॉर्निंग बाबा. शुभम खाली येतच म्हणाला. गुड मॉर्निंग शुभम. दोघे सोबतच म्हणाले. शुभमने शुभ्राकडे बघितलं. शुभम रुहीला बोलल्यापासून शुभ्रा शुभमसोबत बोलतच नव्हती. गुड मॉर्निंग शुभ्रा. शुभम शुभ्राकडे बघत म्हणाला. गुड मॉर्निंग. शुभ्रा मोबाईलमध्ये बघतच त्याला म्हणाली. रुही नाश्ता घेऊन आली. सगळे हसत खेळत मस्त इडली सांबर खात होते. मस्त झाली आहे इडली रुही. मला खूपच आवडली. शुभम हसतच रुहीला म्हणाला. थँक्स. रुही हसतच म्हणाली. तिला आज खूपच आनंद झाला होता. आज पहिल्यांदा शुभमने रुहीचं कौतुक केलं होतं. नाश्ता करून शुभम, रुही, शुभ्रा ऑफिसला गेले. शुभमला मीटिंग असल्यामुळे तो तसाच मीटिंगला निघून गेला. रुही शुभ्रा ऑफिसला आल्या तर रोजसारखीच आज पण खाली साक्षी त्यांची वाट बघत थांबली होती. बोलत बोलतच तिघी वर ऑफिसमध्ये आल्या आणि आपल्या डेस्कवर जाऊन काम करायला लागल्या. थोड्याच वेळात दिव्या आली. तिला माहीत नव्हतं आज शुभम मीटिंगला गेलाय. ती आली आणि डायरेक्ट केबिनमध्येच घुसायला लागली. पण पटकन शुभ्रा आणि साक्षी तिच्या जवळ आल्या. कुठं चालली तू? शुभ्रा. दिसत नाही का तुला कुठं चालले ते? मधली बाजूला हो. दिव्या ॲटिट्यूड दाखवत म्हणाली. मला दिसतं ग, पण तुला माहीत नाही का दादा नसताना त्याच्या केबिनमध्ये जायचं नाही ते. त्याला आवडत नाही. त्याच्या मागे तो नसताना कोणी केबिनमध्ये घुसलेलं. शुभ्रा दिव्याकडे बघत म्हणाली. का? तो का नाही आज? आणि मला सांगितलं का नाही त्याने? मग मी आलेच नसते ना आज. दिव्या थोडं रागातच म्हणाली. अरे देवा, म्हणजे तुला शुभमनी काहीच सांगितलं नाही का? तो आज मीटिंगसाठी बाहेर गेलाय. तो आज येणार नाही ऑफिसला. ते आम्हाला पण माहीत नव्हतं. पण आम्हाला रुहीने सांगितलं. साक्षी हसतच म्हणाली. त्यांनी मला सांगितलं नाही म्हणून काय झालं? विसरला असेल तो. नाहीतर मला सांगितलंच असतं त्याने. आणि रुहीला फक्त आजच माहीत आहे. नाहीतर रोज तो मलाच सांगून जातो. दिव्या त्या दोघींना म्हणाली. अगं हेच तर. रोज तुला माहीत असतं, पण आज रुहीला माहीत आहे. तुला काही कळतच नाहीये का की स्वतःलाच समजावत आहेस तू? ते तरी कळतंय का तुला? साक्षी मुद्दामून दिव्याला म्हणाली. चल साक्षी, आपल्याला कामं आहेत. हिच्यासारखं रिकामटेकडे नाही आपण. शुभ्रा बोलतच साक्षीला घेऊन गेली. शुभ्रा साक्षी गेल्या तसं दिव्या तनतन करतच बाहेर आली. तिने रागातच शुभमला कॉल केला, पण मोबाईल सायलेंट
वर असल्यामुळे तो रिसीव करत नव्हता, पण त्यामुळे तिला शुभमचा जास्तच राग येत होता. ती तशीच रागात घरी निघून गेली. दुपारी शुभम ऑफिसमध्ये आला तर ऑफिसमध्ये त्याला दिव्या दिसली नाही, म्हणून त्याने तिला कॉल केला. आधी तर 2-3 कॉल दिव्याने कट केले, पण नंतर रिसीव करून ती शुभमला खूप बोलायला लागली. आता का मला कॉल करतोय? मी करत होते तेव्हा रिसीव का नाही केला तू माझा कॉल? तुला आता आठवले का मी? तू आज ऑफिसला येणार नाही हे तू मला न सांगता रुहीला का सांगितलं? ती जवळची झाली का तुला आता? तुझ्यावर इतकं प्रेम केलं, तुझी काळजी केली आणि आता तुला ती भिकारी जवळची झाली का लगेच? दिव्या ओरडतच शुभमला म्हणत होती. दिव्या! शुभम जरा जोरातच ओरडला. अजिबात तिला भिकारी बोलायचं नाही. उलट आपणच चुकलो गं. तिला समजावून घ्यायला. तिने हे सगळं काही पैशासाठी केलं नाही, शुभम बारीक आवाजात म्हणाला. पण शुभमचं बोलणं ऐकून दिव्या 2 मिनिट शॉकच झाली. अंगावर भीतीने काटाच उभा राहिला. शुभम आपल्याला सोडून जाईल हा विचार करूनच तिला टेन्शन येत होतं. हे तू बोलतोय का शुभम? अरे हिच्यामुळे आपलं लग्न नाही झालं, आपण एकमेकांपासून लांब झालो रे, आणि तू हिची बाजू घेतोय. काहीच वाटत नाही का तुला शुभम? दिव्या चिडतच म्हणाली. आपण नंतर बोलू यावर, आता मला काम आहे. पण हे सांग, तू ऑफिसला का आली नाहीस आज? शुभम विषय बदलत म्हणाला. मी आले होते, पण तुझी बहीण मला म्हणाली तू आज ऑफिसला येणार नाही, मग तू नव्हता म्हणून आले मी निघून, दिव्या शुभमला म्हणाली. ओके, भेटू मग उद्या, बोलू आपण नंतर, आता मला काम आहे, शुभम म्हणाला. 1 मिनिट शुभम, तू आज मला भेटणार आहेस? मला अजिबात नाही ऐकायचं नाहीये, कळलं तुला? दिव्या शुभमला म्हणाली. अगं पण, शुभम बोलतच होता की दिव्याने त्याला मध्येच अडवलं. प्लीज शुभम, तू जर आला नाहीस तर बघच, आपलं नातं संपलं समज मग, दिव्या शुभमला ब्लॅकमेल करत म्हणाली. ओके, येतो मी, 7 वाजता भेटू, तू रेडी राहा, शुभम दिव्याला म्हणाला. थँक्स शुभम, दिव्यानी बोलून कॉल कट केला. या रुहीचं लवकरच काहीतरी करावं लागल, नाहीतर शुभमला हिच्यात गुंतायला जास्त वेळ लागणार नाही. मी अजिबात तुला शुभमजवळ जाऊ देणार नाही रुही, तो फक्त माझा आहे आणि फक्त माझाच असणार आहे. लवकरच तुला त्याच्या आयुष्यातून मी हाकलून देईल, दिव्या स्वतःशीच बोलत विचार करत होती. संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर रुही, शुभ्रा, साक्षी आणि अभि फिरायला गेले. मॉलमध्ये जाऊन शॉपिंग करून सगळे चौपाटीवर आले. रुही, साक्षी, शुभ्रा आणि अभि पाण्यात खेळत होते. रोज स्वतःच्या विचारात मग्न असणारी रुही आज मात्र मनापासून हसत खेळत होती आणि याच गोष्टीचा साक्षीला खूप आनंद झाला होता. रुहीचे आई बाबा गेल्यापासून आज रुही थोडी का होईना पहिल्यासारखी वाटत होती. इकडं शुभम आणि दिव्यासुद्धा चौपाटीवरच आले होते. दिव्याचं लक्ष या चौघांवर गेलं, पण शुभमनी अजून त्यांना बघितलं नव्हतं. दिव्या मुद्दाम शुभमच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होती, जेणेकरून शुभ्रा, साक्षी किंवा रुही कोणी बघितलं तर त्यांना कळावं हा फक्त माझा आहे. पण इकडे शुभम मात्र दिव्याच्या अशा वागण्याने कंटाळला होता. काय करते तू? कळतंय का तुला आपण कुठे आहे आणि तू काय करते? शुभम जरा रागातच म्हणाला. हो मग काय झालं, बाकीचे कपल बघ की, तू काय एवढा लाजतोय? दिव्या पण चिडूनच म्हणाली. दिव्या प्लीज, तुला माहीत आहे मला असं काही आवडत नाही पब्लिक प्लेसमध्ये, शुभम चिडतच दिव्याला म्हणाला. शुभम बोलतच होता की त्याच्या कानांवर शुभ्राचा आवाज पडला, म्हणून त्याने मागं बघितलं तर त्याला अभि, शुभ्रा आणि साक्षी दिसले. पण त्या तिघांना तिथे बघून त्याची नजर कधीच रुहीला शोधायला लागली होती, पण त्याला रुही दिसतच नव्हती. त्याला वाटलं रुही यांच्यासोबत आली नाहीये.
तो त्यांना बघून त्यांच्याकडे गेला. मग त्याच्या मागे दिव्याला पण इच्छा नसताना त्यांच्यामध्ये जावं लागलं. "अरे तू इथं कसं काय?" शुभमला तिथे बघून अभि शुभमला विचारत म्हणाला. शुभम काय बोलणारच की त्याला शुभमच्या मागून येणारी दिव्या दिसली. कळलं तू इथे कसा काय?" अभि उगाच हसून म्हणाला. त्याला आता जरा टेन्शनच आलं होतं. एकतर आजच रुही त्यांच्यात हसून खेळून होती, परत तिचा मूड जायची त्याला भीती वाटत होती. "तुम्ही तिघं इथं काय करताय?" शुभम इकडे तिकडे बघत म्हणाला. "अरे आम्ही आलो असंच फिरायला." अभिला कळत होती शुभमची नजर, पण तो पण मुद्दामून काही सांगत नव्हता. अचानक शुभमची नजर एका ठिकाणी जाऊन थांबली. समोर बघून त्याच्या चेहऱ्यावर हलकीशी स्माईल आली. रुही मस्त हॉर्स रायडिंग करण्यात मग्न होती. शुभमचं रुहीकडे एकटक बघत होता. रोजपेक्षा त्याला रुही खूप खुश वाटत होती. त्याला रुहीकडे एकटक बघताना बघून शुभ्रा, साक्षी आणि अभि हळूहळू हसत होते. पण दिव्या मात्र खूप रागात होती. ती कधी रागाने शुभमकडे तर कधी रुहीकडे बघत होती. पण या सगळ्यांपासून लांब रुही मात्र आपल्या विश्वात मग्न होऊन मस्त हॉर्स रायडिंगचा आनंद घेत होती. क्रमशः रुही बऱ्याच दिवसांनी हसताना दिसते, पण चौपाटीवर शुभमची नजर तिच्यावरच थबकते. दिव्याला हे अजिबात सहन होत नाही. आता दिव्या काय पाऊल उचलणार आणि शुभम रुहीच्या नात्यात पुढे काय वळण येणार, बघण्यासाठी पुढचा भाग चुकवू नका. स्टोरी आवडली असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.